लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झालाय। आताची सर्वात मोठी बातमी आहे, लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर झालाय। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। आताची सर्वात मोठी ही बातमी समोर येते आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे, ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती दिली आहे। एक पोस्ट करत त्यांनी ही माहिती कळवली आहे। खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आणि आनंदाची अशी बातमी आहे, ती म्हणजे लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। पंतप्रधान मोदींनी एक पोस्टवरून याबाबत माहिती दिली आहे। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्टवरून याबाबत माहिती दिली आहे। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। खऱ्या अर्थाने मोठी ही बातमी मानली जाईल। दिवसभरातली ही सर्वात मोठी बातमी पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याबरोबर आहेत। शिवाजी, सर्वात आनंदाची बातमी समोर येते, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत, माजी केंद्रीय गृहमंत्री राहिलेले आहेत, माजी उपपंतप्रधान देखील राहिलेले आहेत लालकृष्ण अडवाणी, आणि त्यांना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे। शिवाजी, अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याबरोबर भाजप नेते किरीट सोमय्या आहेत। सोमय्याजी, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी मानली जाईल, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। खूप 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 आनंदाची बातमी आहे। मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राष्ट्रपती महोदयांना धन्यवाद देतो। आपण राम राज्याच्या दिशेने पुढे वाटचाल करीत आहोत, आणि त्यावेळेला ज्यांनी हे आमचा देश, आमची संस्कृती, आमचा धर्म, ज्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, या लढ्याची सुरुवात सांस्कृतिक और धार्मिक स्वाभिमानाची जो संघर्षाची सुरुवात केली होती, असे लालकृष्ण अडवाणीजींना भारतरत्न दिल्याबद्दल हा माझ्यासाठी खूप आनंदाची क्षण आहे। मी अडवाणीजींचं अभिनंदन करतो आणि मोदीजींना धन्यवाद देतो। जी किरीटजी, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल। तर लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लालकृष्ण अडवाणींचं अभिनंदन देखील करण्यात आलंय। लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। आताची सर्वात मोठी बातमी आपण ही पाहतोय, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झालाय। याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट करत या पुरस्काराची घोषणा केली आहे। लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झालाय। लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे सर्वात वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते आहेत। त्यांनी नुकतेच वयाचे 95 वर्ष पूर्ण करत 96 वर्षांमध्ये पदार्पण केलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांनी त्यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या। त्यांचं शिक्षण हे जर आपण विचार केला तर 1942 ला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं होतं, आणि कराचीमध्ये त्यांचं शिक्षण झालं। त्यावेळेस भारत आणि पाकिस्तान एक देश होता, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे भारतीय जनता पक्षासोबतच राम मंदिर ही जी यात्रा काढण्यात आली होती, त्या रथयात्रेमध्ये मंडल कमंडलची लढाई त्यावेळेस देशामध्ये आपण पाहिली होती। त्या दरम्यान राम मंदिराच्या योगदानासाठी, त्यांचं राम मंदिर होण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारमध्ये ते उपपंतप्रधान म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। लालकृष्ण अडवाणी हे 2014 ला पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील अशी देखील शक्यता व्यक्त केली जात होती, आणि एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून त्यांना पाहिलं जात होतं। त्यांच्या या सगळ्या कारकिर्दीसाठी
आज त्यांना हा भारतरत्न हा पुरस्कार जाहीर झालाय. भारताचा हा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार आज त्यांना जाहीर झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सुरू होती तेव्हा देखील त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं ते या ठिकाणी येऊ शकले नाही असं भाजपच्या नेत्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. मात्र राम मंदिर उभं राहत असताना राम भक्तांसाठी ज्या पद्धतीने राम मंदिर व्हावं यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी प्रयत्न केलेले आहेत ते पाहता त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सामाजिक राजकीय कारकिर्दीसाठी त्यांचा हा पुरस्कार आहे आणि भारतातील जर आपण पाहिलं तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये देखील त्यांची भूमिका महत्वाची होती. प्रमोद महाजन यांच्यासोबत देखील त्यांनी काम केलं होतं. तर अटल सरकारमधील एक युग म्हणून जे ओळखलं जातं त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी हे देखील आहेत आणि त्यांना हा पुरस्कार आता देण्यात येत आहे. जी, यावर इतर काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या आहेत का? अद्यापपर्यंत सगळीकडे जर आपण पाहिलं तर ट्विटरवरती मोठ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. लालकृष्ण अडवाणींना हा पुरस्कार जेव्हा जाहीर झालेला आहे तेव्हा अनेक लोकांनी यावरती पोस्ट केलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सगळ्यात अगोदर ही माहिती देशाला दिलेली आहे आणि त्यानंतर आता सोशल मीडियावरती अनेक लोक जे आहेत सरकारचं अभिनंदन करत आहेत. खास करून भाजपचे नेते यासाठी आता शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत.